नमस्कार, ॲग्रोवर्ल्ड बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आजच्या टॉप 5 ॲग्री हेडलाईन्स। लवकरच केरळमध्ये दाखल होणार नैऋत्य मान्सून। ऑपरेशन ग्रीनच्या माध्यमातून कांदा निर्यातदारांना वाहतुकीसाठी अनुदान। आता चोरट्यांची नजर कांद्यावर। नाशिकमध्ये 1 लाख कांद्याची चोरी। शेतकऱ्यांना सुगीचे दिवस। बटाट्याच्या दरात वाढ आणि आज जागतिक कृषी पर्यटन दिन। शेतीपूरक व्यवसायाची नवी संधी। आता बातम्या विस्तारानं। नैऋत्य मान्सून यंदा काही दिवस लवकर केरळात दाखल होण्याची शक्यता आहे। मान्सून आगमनाच्या बातमीमुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच दिलासा मिळाला आहे। नैऋत्य मान्सून केरळात 31 मे रोजी दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे। मागील वर्षी 4 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्यास अंदाज देण्यात आला होता, मात्र मान्सून 8 जून रोजी केरळमध्ये दाखल झाला होता। सर्वसामान्यपणे मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होत असतो, मात्र यंदा मान्सून लवकर केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। गेल्या वर्षी 2023 मध्ये कमकुवत मान्सून पाहायला मिळाला होता, मात्र यंदा मान्सून समाधानकारक आणि चांगला राहण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। पिंपळगाव बसवंत येथे आज त्यांची सभा पार पडली। केंद्र सरकारने अलीकडेच कांदा निर्यात खुली करण्यास परवानगी दिली असून आता सुरळीतपणे वाहतूक सुरू आहे। केंद्र सरकार ऑपरेशन ग्रीनच्या माध्यमातून संबंधित कांदा निर्यातदारांना वाहतुकीवर अनुदान देत आहे। त्याचबरोबर क्लस्टर डेव्हलपमेंट प्लॅन बनवण्यात आला आहे, त्याचा द्राक्ष उत्पादकांना फायदा होणार आहे। तसेच जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांसाठी विविध योजना अंमलात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं। नाशिक जिल्हा हा कांदा आणि द्राक्ष पिकांसाठी ओळखला जातो। यंदा पुन्हा 5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यावर भर दिला आहे, असंही पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं। राज्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याने आधीच मेटाकुटीला आलेले असताना कांदा चक्क चोरीला जाण्याची घटना घडली आहे। विशेष म्हणजे अवकाळी पावसाचे वातावरण असल्यानं झाकून ठेवलेला कांदा चोरीला गेला आहे। नाशिकच्या सटाणा तालुक्यातील ही घटना घडली असून या शेतकऱ्यांचे जवळपास 1 लाख रुपयांहून अधिक आर्थिक नुकसान झालं आहे। नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अंबासन परिसरात शेतात झाकून ठेवलेल्या कांद्यावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला। या चोरट्यांनी सुमारे 40 ते 45 क्विंटल कांदा चोरून नेला। शेतकरी देविदास कोर यांनी कांदा काढून शेतात शिरोळ्या करून ठेवल्या होत्या। कांदा विक्रीसाठी कोर यांनी काही कांदा ट्रॉलीमध्ये भरून ठेवला होता। पावसाचे वातावरण असल्याने ते कांदा झाकण्यासाठी पुन्हा शेतात आले असता कांदा चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले। सध्या देशात एका बाजूला उष्णतेचा कहर तर काही बाजूला अवकाळी पाऊस आहे। या हवामानाच्या स्थितीचा बटाट्याच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे, त्यामुळे बाजारात बटाट्याचे प्रमाण कमी झाले आहे। मागणी जास्त आणि पुरवठा कमी आहे, यामुळे बटाट्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे। बटाट्याबरोबरच अन्य भाज्यांच्या दरात देखील वाढ होताना दिसत आहे। येत्या काही दिवसात बटाट्याच्या दरात 5 ते 10% वाढ होण्याची शक्यता असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं। गेल्या आठवड्यात यूपीतील आग्रा बाजार समितीत बटाट्याला घाऊक बाजारात 1800 ते 1900 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला होता, ज्यात चालू आठवड्यात 2700 प्रति क्विंटल बटाट्याला दर मिळत आहे, तर किरकोळ बाजारात बटाट्याचे दर 50 रुपये प्रति किलोपर्यंत वाढलेले पाहायला मिळत आहे। 16 मे आज जागतिक कृषी पर्यटन दिन। संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संघटनेकडून मान्यता मिळाल्यामुळे 2009 पासून हा दिवस जागतिक कृषी पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कृषी पर्यटन व्यवसाय चालू करण्यासाठी ही खूप मोठी संधी आहे। शेतकरी रात्रंदिवस शेतात काम करून पिकाचे उत्पादन घेतो, पण त्याच्या पिकाला योग्य असा भाव मिळत नाही। येणाऱ्या पिकांवर बघता बघता पाणी सोडावे लागते। अशा वेळी शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येते। त्यामुळे उत्पन्न मिळवून देणाऱ्या शाश्वत कृषीपूरक व्यवसायाची शेतकऱ्यांना गरज आहे। तेव्हा कृषी पर्यटन हा शेतकऱ्याला शाश्वत उत्पन्न मिळवून देणारा कृषी पूरक व्यवसाय महत्त्वाचा ठरतो। आपणास हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर कळवा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी ॲग्रोवर्ल्ड चॅनलला सबस्क्राईब करा।